खानदेशचं कुलदैवत असलेली ही सप्तशृंगी देवी, या देवीला जाण्यासाठी लाखो भाविक खानदेश, गुजरात, मुंबईहून चालत येतात। काही जण श्रद्धेपोटी गडाच्या खालूनच पायपीट करत गड चढतात। अशा सर्व भाविकांना आता 2 रुपये प्रवेश कर म्हणजे टोल लावण्याचा निर्णय सप्तशृंगी ग्रामपंचायत आणि कळवण पंचायत समितीने ठरवलाय। जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत याला विरोध झाला असला तरी स्थानिक पदाधिकारी हट्टाला पेटलेत। या निर्णयानं भाविकांमध्ये मात्र नाराजी आहे। आपल्याला सरकारला विचारायचं आहे की पायी चालण्यासाठी बी 2 रुपये लागणार आहे का? महामंडळाच्या गाडीला 50 रुपये असो, प्रायव्हेट गाडीला 100 रुपये असो, तो टोल द्यायला तयार आहे। पण पायी चालण्यासाठी जर 2 रुपये टोल लागत अशा देवांच्या दर्शनाला नाही जायचं। मग हे शासन लोकांना लुटतंय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। त्यामुळे कोणीही सुखी नाही। जरी रयतेचे राज्य करणारा शिवाजी महाराज त्यावेळेचा निघून गेला, पण आताची जे काही म्हणतात आम्ही रयतेचे राज्यकर्ते आहोत, ते नाही, हे लुटारू आहेत। सप्तशृंगी संस्थान गावात कोणतीही साफसफाई करत नसल्यानं भाविकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी निधीची पूर्तता त्यातून करता येणार आहे, असा दावा एकीकडे केला जातोय। मात्र सामाजिक आणि मूलभूत सुविधा देत नसल्याचा आरोप सप्तशृंगी संस्थानानं फेटाळलाय। ग्राम स्वच्छता जी होते ती सगळी खरं तर देवस्थानचा सगळा खर्च असतो, तो त्या देवस्थानकडनं केली जाते। आणि ह्या यात्रांच्या वेळेला जेव्हा यात्रा असतात, उत्सव असतात, त्यावेळेला सुद्धा आपण ह्या देवस्थानकडनं खर्च करून संपूर्ण ग्राम स्वच्छता केली जाते। अशा अनेक तीर्थक्षेत्रांवर पार्किंग कराच्या नावाखाली भाविकांची लूट सुरू आहे। त्यातच आता हा नवा प्रकार सुरू झाल्यास इतरत्रही त्याचं अनुकरण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारनं वेळीच यात लक्ष घालून हे प्रकार थांबवण्याची गरज आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।